भाजपाचे विधान परिषद आमदार संजय केणेकर सर आपल्यासोबत आहेत। आज पाहायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी मेळावे घेत त्यांनी निवडणूक आयोग आणि त्या संदर्भात भाजपवरती एकच टीकास्त्र केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय केणेकर साहेब आहेत। सर, आज मुळात वरळी डोम या ठिकाणी आहे ते मोठा मेळावा आहे तो घेण्यात आला आणि गेल्या काही दिवसांपासून जी भाजपाच्या विरोधात म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कशा पद्धतीने यांनी मतचोरी केलेली आहे असा एकूणच अजेंडा विरोधकांकडून चालवण्यात येतोय। आज आदित्य ठाकरेंनी देखील त्यांच्या वरळी मतदारसंघातील प्रेझेंटेशन देऊन किती बोगस मतदार ॲड झाले आहेत यांची माहिती दिलेली आहे। खरं तर आजचा मेळावा हा त्यांचा पक्ष आणि ते स्वतः जिवंत राहावं राजकारणात यासाठी चाललेली तडफड आहे। खरं तर जो आज आक्रांतपणा जो त्यांनी मेळाव्यात मांडला आणि जी चिडचिड आणि संताप व्यक्त केला, हे संताप काही भाजपवर नाही केला व्यक्त, महायुतीवर नाही केला, हा संताप होता जनतेवरचा। कारण जनतेने जो कौल भारतीय जनता पार्टी महायुतीला दिला त्या कौलाचा हा संताप होता। जनमत भारतीय जनता पार्टीकडे गेलं, त्या जनमताचा संताप त्यांना डायरेक्ट जनमतावर करता येत नव्हता, नागरिकांवर व्यक्त करता येत नाही, म्हणून ही सगळी खऱ्या अर्थानं संताप जो ओकला या मेळाव्यात तो ह्या जनतेचा त्या जनतेचा अपमान आहे। महायुतीला जे भरघोस मतदान मिळालं आणि त्याच्यावर जी चिडचिड चालू आहे हा जनतेचा अपमान आहे। भाजपवरती देखील टीकास्त्र केलेलं आहे। भाजप म्हणजे हिंदू म्हणण्याची एक बोगस टोळी असं देखील त्यांनी ह्या ठिकाणी संबोधलेलं, कसं पद्धतीने उत्तर द्या? बरोबर आहे, हिंदूंचा अर्थ यांना कधी कळाला का? हे बोगस टोळीच म्हणणार आहे। ज्यावेळेस स्वतःच्या वडिलांचे विचार हिंदुत्वाचे, ज्या हिंदुत्वाच्या विचारावर अख्खा महाराष्ट्र उभा राहिला होता, त्या विचाराला तिलांजी देऊन ते विचार गाडण्याचं काम यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना खरं तर हिंदुत्व बोगसच वाटणार आहे। ते बसले कोणाबरोबर? काँग्रेस बरोबर, MIM बरोबर। आता हिंदुत्वाचा विषय येतो कुठं त्यांच्या डोक्यात? आगामी महापालिका निवडणूक पाहता भाजपला मुंबई खूप महत्त्वाची आहे। मुंबई त्यांना गिळायची तर दोन एकत्रित व्यापारी येऊन ही मुंबई घेण्याचा घाट घालत आहेत। त्यामध्येच अमित शहांना त्यांनी ॲनाकोंडा म्हणून देखील संबोधलेलं आहे। कसं बघताय? एकीकडे काही वर्षापूर्वी हे लोक एकत्र होते आणि त्यानंतर अशा प्रकारची भाषा, खरं तर वेडेपिसे झालेले आहेत। जनमत मागे नाही राहिलं, पायाखालची वाळू घसरली। खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी जनमतात आणि हृदयात पोहोचली। या महाराष्ट्राचं विकासाची दिशा आणि परिवर्तनाची दिशा ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी करून दाखवलं या महाराष्ट्राचा विकास, त्या विकासाच्या पायी जनमत खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे उभं राहिल्यामुळं ही चिडचिड, ही असंबंध बडबड ही आहे। आणि त्यामुळं जर यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार खऱ्या अर्थाने तारून धरला असता, त्या विचाराला धरून हे चालले असते तर निश्चित लोकांनी यांची ही अवस्था केली नसते। भाजपाकडे आणि एकनाथ शिंदेकडे जीवाला जीव देणारी माणसं नाहीत, त्यांच्याकडे फक्त पैसा आहे असं देखील त्यांनी संबोधलेलं आहे आणि त्यामुळे मतचोरीचा कुठेतरी डाव यांना करावा लागतो। खरं तर यांची इतकी दुर्दैवी अवस्था झाली की यांना मतं मोजावी लागतात, माणसं शोधावी लागतात। किती वाईट अवस्था झाली यांची। यांनी जर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार दिला होता तो खऱ्या अर्थाने तो विचाराला खऱ्या अर्थानं तिलांजी देणारी माणसं आहे, त्या विचाराला गाडणारी माणसं आहे, म्हणून ही यांची अवस्था झालेली आहे। यांना यापूर्वी कधीच मतं आणि मतदार यांचा संबंध आला नव्हता, कारण माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्वाचा विचार या महाराष्ट्राला दिला होता त्या नावेत हे होते, त्यामुळे त्यांना कधीच मतदार आणि मत कधीच माहिती नव्हतं। लोक भरभरून यांच्या ओंजळीत मतं टाकत होते, त्यांचा विचार स्पष्ट होता हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, पण त्या विचाराला तिरंजी दिली हो, तो गाडला विचार आणि लोकांनी ही यांची अवस्था केली की यांना एक एक मत मोजावं लागलं। महाराष्ट्रात भाजप सत्तेवरती आता आहे, परंतु जेव्हा महाराष्ट्रात कोणी भाजपला विचारत नव्हतं तेव्हा कुबड्या आम्ही दिल्या आणि आता शिवसेना मूळ जे आहे त्याला कोणीही संपवू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच मर्दानगीची भाषा केलेली आहे, जर मर्द असाल तर मैदानात या आणि लढा। यांनी कोणाला मर्द म्हणावं? ज्यांना जनतेने संधी दिली होती मुख्यमंत्रीपदाची, अख्खे मुख्यमंत्रीपद यांनी ऑनलाईन चालवलं, कधीच घराच्या बाहेर निघाले नाही, स्वतःची माणसं यांना सोडून गेली, तरी हे म्हणतात की
मर्द, अरे मर्द तर एकच होता या महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे या महाराष्ट्राच्या विकासाची जी भूमिका घेऊन, परिवर्तनाची जी नांदी घेऊन चालला आहे, ते म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धुरंधर नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस हे होय. यांनी मर्दाची भाषा करू नये, यांचं सर्व सत्ता ही घरी बसून घालवलेली आहे. नक्कीच. परंतु कुबड्या दिल्या म्हणून ह्या ठिकाणपर्यंत भाजप आहे ते पोहोचलेलं आहे, असं देखील ह्या संपूर्ण भाषणामध्ये आहे ते म्हटले. खरं तर हे कुबड्या देणारे कोण आहे? हे बकरीवर वाघाची शाल घालून मिरवणारे लोक होते. आता यांनी बाळासाहेब, स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब गेल्यानंतर यांचे सगळे हे उघडे पडले. हे जे भगवे कपडे घालून फिरत होते, हिंदुत्वाच्या गोष्टी करत होत्या, आता कळालं ना लोकांना. हे काँग्रेसबरोबर बसले, MIM बरोबर बसले, कोणाबरोबर यांचा प्रवास चालू आहे लोकांनी ओळखलं आणि लोकांनी यांची अवकात दाखवली. आणि हे काय गप्पा करतात मत चोरीच्या? अरे यांच्या नोट चोरीच्या विषय चालू झाल्यामुळे मत चोरीचं विषय यांनी बाहेर काढला. यांच्या नोट चोरीच्या विषयाला बगल बसावं म्हणून मत चोरीचं आहे. एक जण येईल स्थानिक स्वराज्याच्यामध्ये यांना उघडं करण्यात येईल. कशा संदर्भात नोट चोरी ही होती, काय एक आरोप आहे? अनेक घोटाळे यांनी खरं तर मयताच्या, म्हणजे आपण म्हणतो ना मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लेली माणसं ही करोनामध्ये. यांनी शेवपेटीमध्ये पैसे खाल्ले हो. यांनी त्या प्रेताला गुंडाळणाऱ्या मेन कापडामध्ये पैसे खाल्ले हो. यांच्यासारखं खरं तर काय यांच्यासारखी म्हणजे इतके भिकारी आहे, इतक्या यांनी शेवपेटीमध्ये पैसे खाल्ले. म्हणजे टाळूवरचं लोणी खावं मेलेल्या माणसाचं, त्या भूमिका यांनी करोनाच्या काळात निभवल्या. आणि म्हणूनच अजून बरेच घोटाळे बाहेर निघणारे यांचे नोट चोरीचे. त्यामुळे हे वोट चोरीचे काय गोष्टी करतात, यांच्या नोट चोऱ्या बाहेर निघणारे. आणि त्यामुळे हे वोट चोरीच्या नादी लागले. आता यांना कुठं वोट काढायला लागलं, हे कुठे लोकांच्या दारात जायला लागले. यांना आतापर्यंत बाळासाहेब, आपले जे अर्धदैवत होतं हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंनी, यांच्या विचारामुळं कोणाच्या दारात यांना जावं लागलं नव्हतं. पण यांनी जेव्हा त्यांनाच तिलांजली दिली, त्यांचीच गादी विकली, त्यावेळेस यांना लोकांच्या दारात भीक मागायला जावं लागलं मतासाठी. शेवटचा प्रश्न, 1 तारखेला येत्या सर्व विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाच्या जी भूमिका आहे त्याच्या विरोधामध्ये मोर्चा काढतायत. काय वाटतं या मोर्चातून काय साध्य होणार आहे? कारण अनेक लोकांना प्रामुख्याने ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात आव्हान. हे बघा, मरता क्या नाही करता. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी 100% लोकांच्या मनात आहे, लोकांच्या हृदयात आहे, जनमानसाच्या गावागावात आहे, गल्ली बोळात आहे. 100% भाजप होत चालली आहे. आणि त्याच्यामुळं ही कोल्हे कुईकोई एकत्र झाली आणि सगळे एकत्र येत आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राचा विकास करणारे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 100% गावोगाव भारतीय जनता पार्टी होणार आहे. धन्यवाद सर बोलल्याबद्दल. तर पाहिलं आजचा जो झालेला मेळावा आणि त्यानंतर या मेळाव्यातून उमटलेल्या या संपूर्ण प्रतिक्रिया आहेत त्या संजय केणेकर यांनी आपल्या शब्दामध्ये बोलून दाखवल्यात. विविध प्रश्नांवरती त्यांनी आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. मनीष विचारेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.